प्रेम करण्याच्या विरुद्ध आम्ही जीवन जगतो. कारण प्रेम शब्द आवडतो, प्रेम करूनच आवडत नाही. प्रेम करणारे पाहवत देखील नाहीत आम्हाला. आता नाही बोलत. धन मिळवतो आम्ही, धनाच्या मागे आहेत, प्रेमाच्या मागे नाहीत आम्ही. धन मिळवतो, प्रेम नाही, आणि धनाने प्रेम विकत घेता येत नाही. सत्ता मिळवतो, प्रेम नाही. पद मिळवतो, प्रेम नाही. वस्तू मिळवतो, प्रेम नाही. लक्षात घ्या, विषय मिळवतो, प्रेम नाही. प्रेम सोडून सगळं आम्ही मिळवतो, आणि प्रेम शून्य सगळं झिरो आहे. प्रेम विकता, धन मिळवता. प्रेम आम्ही विकतो, शो दाखवतो, प्रेमाचं नाटक. सर सर सर, कारण आम्हाला धन पाहिजे, सत्ता पाहिजे, सगळं पाहिजे. बळजबरी प्रेम जे थोडं बहुत दीड बुटलीचं असेल ते आम्ही विकतो, आणि त्याच्याला धन, संपत्ती, पद सगळं मिळवतो. प्रेमाचे आम्ही बलिदान करतो. प्रेमाच्या बलिदानावर आम्ही विषयांची, वस्तूंची आणि व्यक्तींची, वैभवाची इमारत आम्ही उभी करतो. प्रेम संपून आम्ही सगळं समाप्त करतो. मग विचारता, परमात्मा कोठे आहे? कुठे भेटणार आहे यांना? प्रेमाला पूर्ण संपवलं आणि परमात्मा कोठे म्हणून प्रश्न विचारतात. शिडीच्या पायऱ्या कापता व विचारता, कोणत्या बाजारात मिळेल परमात्मा? परमात्म्याकडे जाणारी शिडी जी प्रेमाची, एक एक पायऱ्या कापतात. आणि आता सांगा, परमात्म्याकडे कसं जायचं? कापल्या ना तुम्ही. प्रेम करणाऱ्या माणसांना आम्ही जाळलं, प्रेम शिकवणाऱ्या माणसाला आम्ही नाही ठेवलं. मी उदाहरणं देईल, पण भक्तीच्या अंतिम स्टेजमध्ये सांगेल त्यावेळेस आम्ही काय केलं प्रेमाचं पाणी. व विचारता, कोणत्या बाजारात प्रेम मिळेल? कुठून मिळेल? तुम्ही संपवलं. मी एकदा म्हटलं होतं तुम्हाला सहज, काही वेळेस लहान मुलगा असतो, प्रेमाने आनंदाने नाचतो, हसतो, आईला बिलगतो. आईला खूप कामं असतात, आई त्याला झिडकारते, तो पुन्हा बिलगतो, येतो, ती झिडकारते, झिडकारली की तो भीतो. मग त्याला शंका येते, आपण इतकं प्रेम प्रदर्शित करायलो, आई झिडकारते, त्याला थोडंसं वाईट वाटतं. बाबाकडे जातो, बाबा बाबा, अंग भरलेलं असतं धुळीनं, कशानं. तो इस्त्रीचे कपडे घालून रिसेप्शनला निघालेला असतो. असं कपड्या जर हे करावं तर घाण होईल, तोही खाली ठेवतो, त्याला कोणी उचलत नाही. तो शेवटी घाबरतो, पुन्हा तो जातो, पुन्हा त्याला फेकून दिले जातं, एखाद्या चापट मारले जाते, त्याच्या मनात भीती उत्पन्न होते. प्रेम प्रदर्शन देखील आपण करू शकत नाही, त्याला भीती होते. बाहेर जातो, वर्गामध्ये छड्या मिळतात, मुलं मार देतात. प्रेम कुठे आहे? भीत राहतो, आणि प्रेमाच्या जागी भीती उत्पन्न होते, क्रोध उत्पन्न होतो, विकारांचा जन्म होतो. साधं सांगितलं. याच्यावर मी व्याख्यान द्यायला लागलो तर खूप होईल, प्रचंड होईल. कुठे प्रेम? आणि सुरुवातीपासून आम्ही प्रेमाला हे केलं. मुलगी थोडी वयात आली, ती हसली, हसायचं नाही, कोण्या पोराकडे पण वाईट नाही असं नाही, पण आम्ही प्रेम करणाऱ्यांना नको म्हटलं. काही कारण असतील, चूक असो बरोबर असो, नाही करू दिलं. प्रेमाला दाबलं. त्या मुलीला प्रेम पाहिजे, त्या मुलाला प्रेम पाहिजे, आज सासूला प्रेम पाहिजे, सासऱ्याला प्रेम पाहिजे, बापाला प्रेम पाहिजे, मुलाला प्रेम पाहिजे, जे मिळत नाही, मिळत नाही. शोधतायत बाहेर, तिथेही मिळत नाही.
मग त्या रंगेल पार्ट्या होतात, त्याला काय म्हणतात? रेव पार्टी. तिथे प्रेम शोधायले नाहीये कुठे. शिडीच्या पायऱ्या कापल्या जातात व विचारता कोणत्या बाजारात मिळेल. एका जर्मन विचारकाने, नाव त्याचं विल्यम रेक होते, विल्यम रेक, तो वैज्ञानिक होता. अणु ऊर्जाचे संशोधन करीत असताना त्याला प्रेम ऊर्जा दिसली. संशोधन कशाच होतं? अणु ऊर्जा. अणुमध्ये शक्ती शोधत असताना त्याला प्रेम ऊर्जा दिसली. आपल्या विचारवंतांना दिसणार नाही, जर्मनच्या माणसाला दिसली. विल्यम रेक, त्याने त्यातील ऑर्गन प्रेम ऊर्जा, त्याला ऑर्गन प्रेम ऊर्जा नाव दिले. त्याने म्हटले, अणु ऊर्जाच्या शोधापेक्षा प्रेम ऊर्जेचा शोध घेणे महत्वाचे आहे. त्या सायंटिस्टनी म्हटलं, विल्यम रेक, की प्रेम ऊर्जेचा शोध घेणं महत्वाचं आहे. अरे परमेश्वर तिथे प्रेम ऊर्जेमध्ये. हे विश्व प्रेम ऊर्जेतून आकाराला आलं. आमच्या राधा राणींनी केलं. सांगेल तो भाग. अणुऊर्जाच्या शोधापेक्षा प्रेम ऊर्जेचा शोध घेणे महत्वाचे आहे, कारण अणुऊर्जा पदार्थाचा हिस्सा आहे असं तो म्हणतो. प्रेम ऊर्जा आत्म्याचा अंश आहे. पहा, अणुऊर्जा पदार्थाचा अंश आहे आणि प्रेम ऊर्जा आत्म्याचा अंश आहे. त्याला त्रास दिला, आम्ही त्याला त्रास दिला, पळवले. प्रेमाचा शोधक स्वीकृत नाही. प्रेम ज्यानी ज्यानी शोधायला गेले त्यांचा आम्ही स्वीकार नाही केला. नाही केला. तुकाराम गेले प्रेम शोधायला, ज्ञानेश्वर गेले प्रेम शोधायला, त्यांचा स्वीकार आम्ही नाही केला त्यांच्या काळात. समाज घृणेवर जगतो. समाजाला घृणा आवडते. शब्द आवडतो प्रेम, पण खरी घृणाच आवडते. बाईला विचार, कुठे गेली? मी गेले होते चार चौघीत बसायला. हे आवडलं नाही त्यांचं बोलणं. काय टवाळक्या करीत होते. समजा ते प्रेमाचंही काही बोलत असतील, काय टवाळक्या होते. हे घृणा करून आले. चांगलं आहे, चांगलं आहे. मला बसावंसं वाटलं नाही त्यांच्यामध्ये. छान केलं. काय ज्ञानेश्वरी सांगत होते, काय ज्ञानेश्वरीच्या ओव्या घेत होते, काय सांगत होते प्रेमाचं. त्याला चांगलं म्हटलं जातं. छान केलं. आपलं घर बरं, आपण भले, आपला संसार भला. वा वा वा. तिचं स्वागत होतं कुलकर्णीबाईच्या हस्ते. आदर्श गृहिणी. आपलं घर भलं, आपलं हे भलं. समाज घृणेवर जगतो. त्याला जर्मनीतून पळवलं, त्या शास्त्रज्ञाला, प्रेमाच्या गप्पा मारायला. प्रेम ऊर्जा शोधायला निघाला, त्याला पळवलं हो जर्मनीतून. आम्ही काय केलं? आज हसतो तिकडे. आम्ही तुकारामाला पळवलं, वैकुंठालाच जा, इथे राहूच नको. जिथून आले तिथे 42व्या वर्षी पळवलं. ज्ञानेश्वराला 21व्या वर्षी पळवलं. भागो. जर्मनीतून पळवले. ज्या देशात गेला तेथून त्याला हटवले. प्रेम ऊर्जा शोधायला निघाला का? अरे जगाला संपूर्ण महाराज्य आम्हाला घ्यायचंय. प्रेमराज्य निर्माण नाही करायचं. अमेरिकेला वाटतं का प्रेमराज्य निर्माण व्हावं? लोकांनी त्याला पागल म्हटले, त्या शास्त्रज्ञाला. शेवटी अमेरिकेने पागलखान्यात टाकलं त्याला. प्रेम ऊर्जा शोधायला पागलखान्यात टाकले. अणुऊर्जा ठीक आहे. तेथे तो मेला अमेरिकेत. आईन्स्टाईन त्याला भेटला. आईन्स्टाईन आपले शास्त्रज्ञ त्याला भेटले. त्याने त्याला सांगितले की ह्या प्रकारचे यंत्र बनवता येतील ज्यामध्ये प्रेम ऊर्जा साठवता येईल.
पण नाही आम्ही शोधलं बरं, आम्ही अणुऊर्जा शोधली. प्रेम ऊर्जा आपल्याला माहीतच नाही तर काय शोधणार, हिंदुस्थान तर शोधू शकत नाही. यंत्र बनवता येतील, आईन्स्टाईनने सांगितलं, ज्यामध्ये प्रेम ऊर्जा साठवता येईल. त्याने म्हटले अणुऊर्जा विश्व ध्वंस करेल. आईन्स्टाईनने म्हटलं अणुऊर्जा विश्व ध्वंस करेल ज्यावेळेस प्रेम ऊर्जा वाचवू शकेल. आईन्स्टाईन म्हणतो ज्ञानेश्वर तर प्रेम ऊर्जाच विकास करा म्हणतात ना. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, कशाच्या जोरावर? प्रेम ऊर्जाच्या जोरावर. तुकारामांनी काय सांगितलं? प्रेम ऊर्जा विकसित करा. ज्ञानेश्वरांनी काय सांगितलं? प्रेम ऊर्जा विकसित करून सगळं जग एका प्रेम धाग्यात बांधलं जावं. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, प्रेम ऊर्जा. त्याने विशिष्ट धातूच्या पेट्या बनवल्या आईन्स्टाईननं. अंधारात एकांतात ध्यानाला माणसाला बसवले. 15 ते 20 मिनिटांनंतर ऊर्जा प्रवाह सुरू होतो. कुंडलिनी जागरण. रोमारोमात आनंद अनुभूती येऊ लागली. मला सांगा, आपल्यामध्ये जो आनंद प्रगट होतो ना ध्यानामध्ये, आनंद, ऊर्जा, व्हायब्रेशन्स, त्याला जर यंत्रात साठवलं तर जमत नाही का? पण नाही, आम्ही नाही करणार. आमचा देश बिलकुल नाही करणार. ऋषिकेशला यंत्र आहेत. मी म्हणलं आपल्याकडे शरीर यंत्र आहे, पण आपल्याकडे पैसा नाही म्हणून आपल्याकडे यंत्र घेता येत नाहीत. त्यांच्याकडे आहेत. बायोफीडबॅक मशीन्स आहेत, करोडो रुपयाच्या आहेत. पण कुंडलिनी जागरणाचे माणसं नाहीत. आपल्याकडे आहेत, हे नाही. किती ऊर्जा किती विकसित झाली. कशी असते प्रेम ऊर्जा? संशोधन. यंत्रात कशी साठवायची, तिचा उपयोग कसा घ्यायचा. क्रोधी माणसाला प्रेम ऊर्जेचा समजा करंट दिला, एखाद्या वेळेस ठीकठाक होईल की नाही तो? रोमारोमात आनंद अनुभूती येऊ लागली. आत काहीतरी घडत आहे असा साधकाला अनुभव येत होता. सबंध शरीरात लाटा लहरी उसळत होत्या. उसळत नाहीत का तुमच्या? त्या शास्त्रज्ञाला दिसल्या. त्याने जे यंत्र बनवले त्यामध्ये बाह्य ऊर्जा आत येते, बाहेर मात्र जात नाही. ती पेटी चहूबाजूनी ऊर्जा ओढत होती, पण बाहेर टाकता तिला येत नव्हतं. तेवढं अर्धवट झालं. नाही तर ते प्रेम ऊर्जेची पेटी आणली. जयप्रकाश भंडारी फारच देसाई मोरे क्रोध करू लागले. त्यांची बायको ती घेऊ शकते, पोरं धरू शकतात. करंट लावला प्रेम ऊर्जेचा की हा हा हा, एकदम माणूस बदलला. सगळे पेटेच घेऊन फिरतील. नवरा फार पागल झाला, लावला करंट रात्री. काही भक्तांना, आपल्या साधकांना अनुभव आहे की ध्यान साधने 2 ते 3 तास बसले की ब्रह्मांडीय ऊर्जा शरीर ओढते. आपलं शरीर हे इथे रडार आहे. मी नेहमी म्हणतो उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव आहे. हे उत्तर ध्रुव रडार आहे, भगवंतानी दिलेलं. ब्रह्मांडीय ऊर्जा खेचतं. 2 ते 3 तासानंतर जास्त खेचतं. पण कर्मयोगातल्या एकदम माणसाला नाही होणार. शरीर जसे शुद्ध होईल तसे रडार सक्षम होतं. ब्रह्मांडीय ऊर्जा नंतर ते ओढतं. म्हणून तर तुकाराम म्हणतात, नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. अनंत शक्ती ह्या ब्रह्मरंध्रातून 1000 किरणांचे होय चेतन किरण 1000 निघतात त्या सहस्रार चक्रामधून. भगवंताची 1000 किरण, आणि ती करोडो मैलवर जाऊन ब्रह्मांडीय चेतना ओढून आपल्या पिंडात नामजपाचा, साधनेचा, ध्यानाचा तो परिणाम आहे, खेचून आणते. काही भक्तांना, आपल्या साधकांना अनुभव आहे की ध्यान साधने 2 ते 3 तास बसले की ब्रह्मांडीय ऊर्जा शरीर ओढते. म्हणून तुम्ही दगडासारखे होता, म्हणून आनंदी होता, म्हणून फुगता. प्रेम ऊर्जा निर्माण झाली पाहिजे. मात्र प्रेम
जितकं अफाट असेल तितकी अनुभूती प्रचंड आहे. अरे गोलोकीचे अनुभव देखील ओढल्या जातात. गोपिकांचं, राधिकाचं स्मरण केवढं आपलं गोलोकापर्यंत जाऊन खेचून आणल्या जात. पण मनाचे यंत्र शांत झाले पाहिजे. कारण मन ओढतं ना, तर मनाचं यंत्र शांत, विचार शून्य झालं पाहिजे. आपलं तर हा 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 मनाचा पसारा. पण मनाचे यंत्र शांत झाले पाहिजे. विल्यम रेकने अनेकांना अनुभव दिले. ह्या विल्यम रेकने अनेक रोगी दुरुस्त केले. त्याला पागल ठरवलं. पण ठोस प्रमाण दाखवणे शक्य नसल्यामुळे पेट्यांना जादू म्हटले आणि त्याला पागल म्हटलं लोकांनी. जादूगार झालाय, जादू दाखवतोय म्हणायची. त्याला पागल ठरवलं. प्रेम ऊर्जा नाही विकसित होऊ दे. आणि आमच्याकडे तर इतके विद्वान आहेत की छट म्हणतील सगळं खोटं आहे.